आहे या सर्व लेझर शो असेल किंवा फाउंटन जे आहे म्युझिकल फाउंटन जे आहेत या ठिकाणी आजपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने ठाणेकरांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. इस पुरुषोत्तम सभी शादी सुहावने त्याग थे और सीता और लक्ष्मण के साथ वनवास विहार कर लिया. जय भवानी, जय शिवराम. 19 फेब्रुवारी 1630 साली जन्मला सूर्य हिंदवी स्वराज्याचं सुरू झालं बरोबर. शहाजी भोसलेंचा पुत्र राजमाता जिजाऊ त्यांची माय, तुमची माझी ओळख काय. जय भवानी, जय शिवराम. वय वर्ष 16 जेव्हा आपल्याला साधी अक्कल नसते, हिंदवी स्वराज्य व्हावं ही राजांच्या मनी शक्य नसते. दंडी काव्यानं करून हल्ला अवघ्या 16व्या वर्षी जिंकला. ओके सर, तिथेच घेतलं ना मी पुढे मागे इथे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते ह्या उपवनमधील म्युझिकल फाउंटनचं उद्घाटन करण्यात आलं होतं. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये उपवन आर्ट फेस्टिवलमुळे तो बंद ठेवण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक गोष्टीची पूर्तता करायची असल्याकारणानं गेल्या 5-6 दिवसापासून तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी ही पूर्तता केलेली आहे. आणि आजपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता मराठी, 8 वाजता इंग्रजी आणि 9 वाजता हिंदी असे 3 शो ह्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. हे सगळे शो मोफत असतील. उपवन परिसरामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणी ठाणे महापालिका राज्य शासनाच्या माध्यमातून झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील नागरिकांची मागणी होती की म्युझिकल फाउंटन हे प्रत्येक शहरामध्ये हळूहळू छोट्या मोठ्या प्रमाणात होत आहे, पण ठाणे महापालिकेचं म्युझिकल फाउंटन अद्यापर्यंत नाही. आणि ठाणे जिल्ह्यातलं पहिलं एवढ्या मोठ्या प्रमाणातलं म्युझिकल फाउंटन स्क्रीनसह, म्हणजे वॉटर स्क्रीन आहेत की त्यामध्ये 3 शो दररोज दिसतील अशा प्रकारचं हे म्युझिकल फाउंटन ठाणे जिल्ह्यातलं पहिलं ठरलेलं आहे. आणि मला अभिमान आहे की मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी ह्या सगळ्या म्युझिकल फाउंटनच्यासाठी दिलेला आहे आणि त्याची मुहूर्तमेढ ठाण्याच्या उपवन परिसरातून झालेली आहे. मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एकेका गोष्टीची पूर्तता आम्ही माझ्या मतदारसंघातील जनतेसाठी करत आलेलो आहोत. आणि उद्यापासूनच ह्या म्युझिकल फाउंटनचं जे आकर्षण आहे हे ठाणेकरांचं एक वेगळ्या प्रकारचं पर्यटन स्थळामध्ये येण्यासाठीचं ठिकाण होईल असा मला अभिमान आहे.